1936 साली मराठी रजतपटावर एक विठ्ठल घोष दुमदुमला। विष्णुपंत दामले आणि शेख फत्तेलाल यांच्या दिग्दर्शनात साकारलेला हा चित्रपट विष्णुपंत पागनीसांनी आपल्या अभिनयाने अजरामर केला। देवाला तरी आम्हाला दूर लोटलं तरी आम्ही काही देवाला सोडायला तयार नाही। फुटो हे मस्तक तुटो हे शरीर नामाचा गजर सोडू नये। नाशिवंत देह झाला तरी भंग तरी कीर्तन रंग सोडू नये। विठ्ठल विठ्ठल। प्रभात फिल्म कंपनीचा हा सिनेमा म्हणजे संत तुकाराम। तुकारामांचा हा विठ्ठल घोष सिल्वर स्क्रीनवर पुन्हा दुमदुमतोय। एका नव्या विजनसह एव्हरेस्ट एंटरटेनमेंट सादर करीत आहे अजित आणि प्रशांत दळवी लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित तुकाराम। कुणाला सांगू नका, पण मला गावातला सिट्टल भेटला। दुसऱ्यांच्या वस्तू आपल्याकडे गहाण पडल्यात म्हणून आपल्याला वाटतं आपण श्रीमंत आहोत। तुम्ही एका हाताने देता आणि दुसऱ्या हाताने घेता। अरे पण मैत्रीसाठी चांदीचं सालकड मग सोन्याचं कुठं होतं माझ्याकडे? एरवी आपल्या विनोदी शैलीने रसिकांची मन जिंकणाऱ्या जितेंद्र जोशींनी तुकाराम नावाचं हे अग्निदिव्य स्वीकारलंय। राधिका आपटे, वीणा जामकर, शरद पोंक्षे, प्रतीक्षा लोणकर, यतीन कार्यकर या महासिनेमात महत्त्वाच्या भूमिका वठवतात। तराजू तर दुसरं दैवत आहे आपलं। आपण माफ मारलं तर तो कधीही माफ करणार नाही। सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती। 7 जून पर्यंत महाराष्ट्रातला शेतकरी पावसाची वाट बघत होता। 8 जूनला तुकाराम चित्रपटाची वाट बघत होता। आज 10 जून आजपासून वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघणार आणि त्याच वेळेला अवघा महाराष्ट्र तुकाराममय होणार याची मला खात्री आहे। जरूर चित्रपटगृहात येऊन इतक्या मेहनतीने केलेल्या आमच्या तुकाराम चित्रपटाला भरभरून प्रतिसाद द्या हीच नम्र विनंती। सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया। गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काय। आश्चर्य आहे, तुम्ही कुणबी वाणी असून देऊळ उभारता, कीर्तन घडून आणता। मी खोटं बोलणार नाही। एक तर सगळं सोडा, संन्यास घ्या, नाहीतर नीट संसार करा। पहिलीमध्ये दोष असला तर दुसरीशी लग्न करायचं ही रीतच आहे। या घराला विठ्ठलाचं शाप आहे। त्यांच्या बालपणात ते कसे कसे घडत गेले, त्यांचं आईशी असलेलं नातं, त्यांच्या वडिलांशी असलेलं नातं, त्यांना मिळणारे संस्कार, त्या सगळ्यातनं ते कसे घडत गेले हे कुठेतरी याच्यामध्ये म्हणजे संत झाल्यापेक्षा त्यांचा संत होण्यापर्यंतचा जो प्रवास होता तुकारामांचा तो कुठेतरी या चित्रपटामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। दुसऱ्यासाठी जगणं म्हणजे काय हे जे आपल्याला संतांनी शिकवलं आणि ज्ञानेश्वरी रचिला पाया तुका झालासे कळस असं आपण म्हणतो। तो तुका नेमका का कळस झाला, काय होतं तुकाराममध्ये ते आताच्या पिढीला कळावं म्हणून हा चित्रपट फार महत्त्वपूर्ण आहे। म्युझिक किंवा सेटिंग त्या काळात आपल्याला घेऊन जातात आणि इतकं सुंदर हा चित्रपट झालाय। मी 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 खूप बोलू शकतो पण आता खरं तर शब्द मला कमी पडतात। हा विषय सगळ्यांपर्यंत पोचावा, हा सिनेमा सगळ्यांपर्यंत पोचावा असं मला खूप मनापासून वाटतं। आणि याची भव्यता आहे जी ती घरात बसून एका छोट्या स्क्रीनवर नाही समजू शकत अजिबातच, असा माझा पूर्ण दावा आहे। आम्ही खूप कष्ट घेतलेत हे करण्यासाठी आणि आमची इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा बघावा। पोळणारी माती उसवली नाती भोवताली। गीतेचं पठण केलं आणि 4 अभंग गायले म्हणजे विद्वत्ता येत नाही। आणि तुम्ही देवाला काहीही कळत नसल्याचं ठरवून देवाचाही दगड करून टाका। म्हणजे परंपरेची योग्यता तू ठरवणार। सत्यामामनी नव्हे गबाळाचे धनी देतो तीक्ष्ण उत्तरे पुढे व्हावयासी बरे।
पेक्षा जास्त बोलतोय. जगण्याचा पाया चालण्याचे बळ. एक सर्वसामान्य लहान मूल एक महान संत, माणूस पण अभंग ठेवणारा महान संत, हा प्रवास त्यांचा कसा झाला, अशा कुठल्या गोष्टी घडल्या, असं काय कारण घडलं की या माणसात इतका बदल झाला. एक तरुण मुलगा अध्यात्माच्या वाटेवर गेला. हे पाहायचं असेल तर संत तुकाराम यांना जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच तुकाराम हा सिनेमा बघा. जगण्याचा पाया चालण्याचे बळ विचाराची काळ तुकाराम. अवघ्या जगाला आपल्या अभंग शक्तीने मंत्रमुग्ध करणारा हा विठ्ठलाचा लाडका भक्त तुम्हा भक्तगणांच्या उपस्थितीत गाजत राहो अशी आशा करूया.